एखाद्या जीवनावश्यक औषधाची किंमत नेमकी किती असावी हा प्रश्न जितका साधा वाटतो ना तितका तो आहे नाही. यामागे खूप मोठी गुंतागुंतीची व्यवस्था काम करत असते. तर आज आपण याच व्यवस्थेबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे भारतात औषधांच्या किमती कशा ठरवल्या जातात आणि त्याचा आपल्या सगळ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो. ठीक आहे, तर या विषयाच्या खोलात जाण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आरोग्याची किंमत ठरवताना काय आव्हानं येतात, मग सरकारचं धोरण कसं बदलत गेलं, कोणती औषधं या नियंत्रणाखाली येतात, त्यांच्या किमती कशा ठरवतात आणि हे सगळं कोण करतं, म्हणजे यावर कोणाची देखरेख असते. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आव्हानापासून, म्हणजे आरोग्याची किंमत आणि तो नाजूक समतोल. हाच तो महत्त्वाचा प्रश्न. जीवनरक्षक औषधांची किंमत किती असावी? खरं तर हेच आव्हान आहे. एका बाजूला सार्वजनिक आरोग्याच्या गरजा आहेत आणि दुसऱ्या बाजूला औषध उद्योगाची वाढ. या दोन्हीमध्ये तो समतोल साधायचा कसा? आणि म्हणूनच किंमत नियंत्रणाची गरज भासते. इथे बघा, सरकारसमोर दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एकीकडे देशातल्या प्रचंड लोकसंख्येला आवश्यक औषधं अगदी वाजवी दरात मिळाली पाहिजेत, आणि दुसरीकडे औषध कंपन्यांना सुद्धा नवीन संशोधन करण्यासाठी, चांगल्या दर्जाची औषधं बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळायला हवं. या दोन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ बसवणं हेच खरं आव्हान आहे. आता हा जो समतोल साधण्याचा प्रयत्न आहे ना, तो लगेच झालेला नाही. भारताचं किंमत धोरण हळूहळू बदलत गेलं. चला पाहूया हा प्रवास कसा होता, उत्पादन खर्चावर आधारित धोरणाकडून ते बाजारभावावर आधारित धोरणापर्यंत. हा प्रवास बघा, 1970 मध्ये पहिल्यांदा सरकारी किंमत नियंत्रणाची सुरुवात झाली. मग 1995 मध्ये कॉस्ट प्लस मॉडेल आलं, म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित किंमत. 2002च्या धोरणाने थोडं उदारीकरणाचं वारं आणलं. आणि मग आला 2013 सालचा मोठा बदल, सध्याचं डीपीसीओ, जे पूर्णपणे बाजारपेठेच्या तत्वांवर आधारित आहे. तर हा बदल नेमका होता तरी काय आहे? बघा, 1995च्या नियमानुसार कॉस्ट प्लस किंमत ठरवली जायची. म्हणजे औषध बनवायला किती खर्च आला, कच्चा माल, पॅकेजिंग वगैरे, त्यावर सरकार एक ठराविक नफा जोडून किंमत ठरवायचं. पण 2013च्या धोरणात हे सगळं बदललं. आता बाजारात जी औषधं विकली जात आहेत त्यांच्या सरासरी किमतीवर नवीन किंमत ठरवली जाते. म्हणजेच नवीन धोरणात कंपनीला औषध बनवायला किती खर्च आला यापेक्षा बाजारात ते औषध कितीला विकलं जातंय याला जास्त महत्त्व दिलं गेलं. आणि हाच म्हणजे कॉस्ट प्लस पद्धतीकडून बाजार आधारित किंमत प्रणालीकडे झालेला बदल या नवीन धोरणाचा खरा कणा होता. ठीक आहे, म्हणजे आता बाजारानुसार किंमत ठरते. पण मग एक प्रश्न येतो की सगळ्याच औषधांच्या किमती सरकार ठरवतं का? नाही. मग कोणती औषधं या नियंत्रणाखाली येतात? सरकार हे कसं ठरवतं? याचं उत्तर आहे शेड्यूल्ड फॉर्म्युलेशन. हा एक तांत्रिक शब्द वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. ही अशी औषधं आहेत ज्यांना सरकारने डीपीसीओच्या पहिल्या शेड्यूलमध्ये, म्हणजे एका खास यादीत टाकलं आहे. आणि या यादीत का टाकलं? कारण ती जीवनावश्यक मानली जातात. याच यादीतल्या औषधांवर किंमत नियंत्रण लागू होतं. ही यादी राष्ट्रीय जीवनावश्यक औषध सूची म्हणजेच NLEM वरून घेतली जाते. आणि ही जी राष्ट्रीय जीवनावश्यक औषधांची यादी म्हणजे NLM आहे, ती कोण ठरवतं? तर यासाठी एक तज्ज्ञांची समिती असते. ही समिती देशाच्या सार्वजनिक आरोग्याच्या गरजा काय आहेत याचा अभ्यास करते आणि मग ठरवते की कोणती औषधं सर्वात महत्त्वाची आहेत. आणि याच यादीच्या आधारावर किंमत नियंत्रण ठरतं. तर 2013 मध्ये जेव्हा हे नवीन धोरण आलं तेव्हा NLM 2018च्या यादीतील तब्बल 348 औषधांना या किंमत नियंत्रणाखाली आणण्यात आलं. विचार करा, 348 अत्यावश्यक औषधांच्या किमतींवर थेट नियंत्रण. या एका निर्णयाने आरोग्य सेवेच्या बाजारपेठेत किती मोठा बदल घडवला असेल. चला, आता जरा याच्या तांत्रिक बाजूकडे वळूया. आपण म्हणतोय की बाजार आधारित किंमत, पण ही कमाल किंमत, जिला सीलिंग प्राइस म्हणतात, ते नक्की काढली कशी जाते? त्याचं सूत्र काय आहे? बरं, सीलिंग प्राइस म्हणजे काय? तर ही सरकारने ठरवलेली एक कमाल किंमत आहे, एक मर्यादा. कोणताही उत्पादक किंवा विक्रेता या किमतीपेक्षा जास्त दराने ते औषध विकू शकत नाही. अर्थात यावर स्थानिक कर वेगळे लागतात. ही किंमत ठरवण्याची पद्धत अगदी सरळ आहे, 3 टप्प्यांमध्ये. पहिला टप्पा, बाजारात त्या औषधाचे जे मोठे ब्रँड्स आहेत, म्हणजे ज्यांचा बाजारातला हिस्सा 1% जास्त आहे, त्यांना ओळखलं जातं. दुसरा टप्पा, या सगळ्या ब्रँड्सच्या विक्रेत्यासाठीच्या किमतीची, म्हणजे प्राइस टू रिटेलरची एक साधी सरासरी काढली जाते. याला PS म्हणतात. आणि तिसरा, शेवटचा टप्पा, ह्या सरासरी किमतीत 16% किरकोळ विक्रेत्याचं मार्जिन जोडलं जातं आणि मग ठरते अंतिम सीलिंग प्राइस म्हणजेच PC.
हे बघा, हे सूत्र तेच सांगतं जे आपण आता बोललो. PC म्हणजे अंतिम कमाल किंमत, जी काढण्यासाठी P ऑफ S म्हणजे सरासरी किमतीमध्ये 16% मार्जिन जोडलं जातं. अगदी सोपं गणित आहे. बरं, नियम बनवले, सूत्र ठरवलं, पण हे सगळं प्रत्यक्षात लागू होते की नाही यावर लक्ष कोण ठेवणार? कारण अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसेल तर नियमांना काहीच अर्थ उरत नाही. आणि इथेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी म्हणजेच NPPAची भूमिका सुरू होते. भारत सरकारने स्थापन केलेली ही एक स्वतंत्र नियामक संस्था आहे, जिचं मुख्य काम औषधांच्या किमती ठरवणं, त्या बदलणं आणि DPCAच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणं हे आहे. इतकंच नाही तर जर कोणत्या कंपनीने जास्त पैसे आकारले तर ते वसूल करण्याचं कामही NPPA करते. NPPAचं काम खूपच व्यापक आहे. ते फक्त अनुसूचित म्हणजे यादीतल्या औषधांच्याच किमती ठरवत नाहीत, तर बाजारात येणाऱ्या नवीन औषधांच्या किरकोळ किमतीही निश्चित करतात. ज्या औषधांवर नियंत्रण नाहीये, त्यांच्या किमतींवरही ते लक्ष ठेवतात की त्या वर्षाला 10% पेक्षा जास्त वाढणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपन्यांकडून जास्त आकारलेली रक्कम वसूल करणं आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणं ही सुद्धा त्यांचीच जबाबदारी आहे. आता पाहूया या सगळ्याचा परिणाम काय झाला. आकडेवारी खूपच प्रभावी आहे. उदाहरणार्थ, स्टेंट्सच्या किमतींवर नियंत्रण आणल्यामुळे रुग्णांची वार्षिक जवळपास 11,600 कोटी रुपयांची बचत झाली. NLMच्या औषधांमुळे सुमारे 3,800 कोटी आणि गुडघा प्रत्यारोपणामुळे 1,500 कोटी रुपयांची बचत झाली. हे आकडे खूप मोठे आहेत. आणि जर आपण या सगळ्या किंमत नियंत्रणाच्या उपायांमुळे होणारी एकूण बचत पाहिली तर हा आकडा वर्षाला सुमारे 25,000 कोटी रुपयांपर्यंत जातो. म्हणजे या धोरणांमुळे सर्वसामान्यांची खूप मोठी प्रत्यक्ष बचत झाली आहे, हे नक्की. पण या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न उरतोच. किंमत मर्यादेंमुळे औषधं परवडणारी झाली हे खरंय, पण यामुळे नवीन चमत्कारिक औषधांच्या शोधात काही अडथळा तर येत नाही ना? म्हणजे आजची परवडणारी किंमत आणि उद्याचं नवं संशोधन, या दोन्हींमध्ये आपण तो समतोल कसा साधणार, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.